केरळमधून सध्या एक धक्कादायक बातमी समोर येतेय। केरळ जिल्ह्यातील सोमवारी सकाळी एक बस खड्ड्यात पडून भीषण अपघात झाला। हा अपघात झाल्यानंतर सगळीकडे आरडाओरड सुरू झाली आणि त्यानंतर जे काही घडलं त्याने संपूर्ण केरळ हादरलंय। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सकाळी 6:15 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार वळणावर बसचं नियंत्रण सुटलं आणि ती बस 30 फूट खोल दरीत कोसळली। अपघातानंतर घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आले। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अपघात पुल्लुपारा भागात घडला, जो डोंगराळ भाग आहे। इथे एका महिलेसह 3घांचा मृत्यू झाला तर इतर जखमी झाले। पोलीस आणि अग्निशमक दलाच्या जवानांनी तातडीने मदत कार्य सुरू केलं। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। मृतांचे मृतदेह मुंडकायम येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आला असून तिथं त्यांचं शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। हा अपघात मोठ्या अपघाताचं कारण बनला आणि प्रशासन मदत आणि बचाव कार्यानं वेगानं पावलं उचलली। हा परिसर घनदाट जंगल आणि खडबडीत रस्ते असल्यानं ही घटना घडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। केवळ सरकार आणि स्थानिक प्रशासन या घटनेची चौकशी करत असून पुढील पावलं उचलण्यास तयार आहेत। अपघातानंतर केरळ आणि तामिळनाडूच्या सर्व नागरिकांना आणि सुरक्षा विभागांना विशेषतः डोंगराळ भागात प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय।